नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला कृषी मित्र गजानन धुमाळ, ग्लोबल ॲग्रो एजन्सी, तामसा रोड, अर्धापूर. आपण गेल्या 7 वर्षापासून अर्धापूर येथे ग्लोबल ॲग्रो एजन्सी ही शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी उभी केली आहे. त्यातून अनेक शेतकरी आपल्या मार्गदर्शनातून पुढे गेले आहेत, त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. तर हे सेनी येथील श्री आनंद महाराज धुमाळ कीर्तनकार सद्यस्थितीमध्ये आळंदी या ठिकाणी ते एक संस्था चालवतात आणि वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, जे मार्गदर्शन आहे विद्यार्थ्यांना घडवून ते आपलं कार्य चालवतात. त्यांचं आज गावाकडे येणं झालं आहे. तर आपण त्यांच्याकडून शेतीविषयक काही मार्गदर्शन किंवा त्यांचं काय मनोगत आहे शेतकऱ्यांसंबंधातले तर आपण जाणून घेणार आहोत. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी. जय हरी बाबा. माऊली, आपण हे सांगा की सद्यस्थितीमध्ये यावर्षी पाऊस काळ चालू आहे चांगला, त्याचबरोबर शेतकरी आपली पिकं घेतात आणि त्यांची निगा करून उत्पादनामध्ये वाढ आणण्यासाठी प्रयत्न सातत्यानं करत असतात. तर शेतकऱ्यांना जे काही आपल्या जीवन प्रगतीसाठी आणि शेती सुधारासाठी तर तुमचं काय मत आहे, काय सांगू आपण शकता? पहिल्या प्रथम माझं एक मत आहे सर्व शेतकरी बांधवांना, कारण आपण ज्या ठिकाणी ज्यावेळेस बियाणे घेत असतो बियाण्याची खात्रीपूर्वक बियाणे घेतले पाहिजेत. कारण की या मार्केटमध्ये असा बऱ्याच ठिकाणी असा या होत आहे की बियाण्यामध्ये एक भेसळ झालेली आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्याला असा सामना करावा लागतो, जेणेकरून जे शेतामध्ये बी पेरल्या जाते ते बी भयानक त्या ठिकाणी त्याची वाढ होते, सर्व काय होते, पण त्याला मालच नसते, कारण ते बियाणे त्याचं त्या ठिकाणी योग्य प्रकारे त्याला बियाण्यामध्ये भेसळ झालेली आहे. दुसरी गोष्ट, आपण बी शेतामध्ये पेरल्याच्या नंतर आपण योग्य व्यक्तीकडून त्या ठिकाणी त्याचा सल्ला घेतला पाहिजे. औषध फवारणी असो किंवा त्याला काय कुठला रोग जंतू जे काय झालेला आहे ते जाऊन आपण आपल्या जवळच्या या ठिकाणी जाऊन त्याची भेट घेतली पाहिजे आणि आपल्या शेतावर आणून त्याला दाखवलं पाहिजे. कारण की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढवता येईल अशा अनुभवी व्यक्तीकडे जाऊन आपण त्याचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्याच्या सल्ल्यानुसार आपण केलं पाहिजे. तर आज आपण या ठिकाणी बघत असो सोयाबीनाची आपण आज पाण्याचं आपल्या ठिकाणी पाऊस भरपूर झालेला आहे. तर शेतीला सर्वप्रथम योग्य प्रकारे जर नियोजन झालं तर आपल्या शेतीला भरघोस उत्पन्न होते. कारण काहीच्या मागच्या काळामध्ये जे अगोदरच्या याच्या सीझन होते, एकरी 10-10 क्विंटल सोयाबीन असो, हरभरा असो, काही मंडळीला आवरे झालेले आहेत. कारण की त्याचं योग्य प्रकारे नियोजन झालं होतं. औषध खत बी फवारणी झाल्यामुळे ते आवरेज आपल्याला त्या ठिकाणी आलेलं आहे. कारण जेणेकरून की पहिल्या प्रथम शेतकरी बांधवांना मी या मीडियाच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो, आपण आपल्या शेतामध्ये जे काही आपण जसे आपल्या घरामध्ये लेकराची काळजी करतो तशी आपल्या पिकाची काळजी आपण व्यवस्थितपणाने जे केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे भरघोस उत्पन्न मिळते. फवारणी औषध खत असो हे जेणेकरून चांगल्या व्यक्तीकडून आपण उदाहरणार्थ दवाखान्यात जर एकदा कदाचित जात असेल तर डॉक्टर सुद्धा आपण ज्याला जे काही व्यवस्थित चांगल्या प्रकारे ज्याचं ट्रीटमेंट होईल त्याच्याकडे आपण जाऊन त्याचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी उपचार घेत असतो. त्या प्रकारे शेतीचं सुद्धा आज अशी अवस्था आहे. म्हणून योग्य व्यक्तीकडे जाऊन हा सल्ला घेतला पाहिजे एवढं सांगतो आणि सर्वांना एखाद्या असा अभंगातून एखाद्या ओवीतून शेतकऱ्यांना जाता जाता आपण काय मार्गदर्शन कराल जे आपली अध्यात्म आणि त्याचबरोबर आपली शेती यामध्ये सुधार करतील? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, आमच्या महाराजांनी जसं म्हणलेलं आहे. या युक्तीप्रमाणे आपली ही जे शेती आहे सर्वप्रथम आपल्या राष्ट्राची एक आपल्या या देशासाठी या देशाच्या कल्याणासाठी, जेणेकरून आपल्याला सर्व आपण शेतकऱ्याच्या या ठिकाणी आज सर्व शेतकरी आपला या ठिकाणी सर्व बांधव आहेत, सर्वांना एकच सांगू इच्छितो याच्या माध्यमातून की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल जे याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. शेतामध्ये नवीन आपण पिकं घेतले पाहिजेत. फुलशेती असो किंवा आता आपल्या इकडे बरीचशी मंडळी पपईकडे वळलेली आहे, पपई असो किंवा टरबूज असो, फळबाग असो, फळशेती जास्तीत जास्त केली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपल्या भागामध्ये आता फुलाची शेती झालेली आहे. फुलशेतीकडे सुद्धा जास्त माणसानं एक वळ घेतल्याच्या नंतर आपण दिवसेंदिवस तेच पिकं घेत असल्यामुळे आपल्या शेतीची पोच, शेतीची जे काही हे आहे ते बिघडलेली आहे. म्हणून सर्वांना एक विनंती आहे, आपण थोडं चेंज केलं पाहिजे. चेंज झाल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी त्याची बेनिफिट मिळू शकते. कारण आपल्या गावामधला अनुभव आहे, बरेच आपले फुलं विकणारी मित्रमंडळी आहेत, फुलशेती करणारे सुद्धा आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्या गावात आहेत. त्याची भेट घेणं, सल्ला घेणं आणि आपण ते केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्याचा बेनिफिट मिळू शकते. तर हे आहेत आनंद माऊली सेनेकर
यांचं शेतीविषयक हे मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी या अभंगातून जसं सावता माळी जे भक्त आहेत त्यांनी आपल्या शेतीच्या पीक पद्धतीतून जे उत्पन्न घेतल्यानंतर आपल्या अनेक लोकांपर्यंत ती सेवा आपल्याला पुरवता येते, यातूनही परमार्थ करता येते. आणि नाम घेता घेता परमार्थ आणि परमार्थ करत करत आपल्या व्यवसाय केला तर नक्कीच आपल्याला आपलं जे काही जनजीवन आहे आणि अध्यात्म आहे दोन्ही साध्य करता येते, असंही आपल्याला माऊली यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं आहे. आणि फुलशेती जी व्यवसाय आहे आपण पारंपरिक घेतो त्यामध्ये फुलशेती जर वाढवली नक्कीच यातूनही एक आपल्याला रोजगार उपलब्ध होईल. आणि आपण पिकवलेले जे फुलं आहेत तर देवाच्या चरणी आणि देवाच्या ठिकाणी जाऊन त्यातूनही आपल्याला काही पुण्य प्राप्त होईल, असंही आपल्याला यामधून माऊली यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद माऊली, आपण जे आपलं मनोगत व्यक्त केले आहेत त्याबद्दल. शेतकरी बांधवांनो, आपल्याला काय वाटते आणि आपल्या प्रतिक्रिया काय आहेत यासाठी या व्हिडिओला लाईक करा, कमेंट द्या आणि पुढं पाठवायला मात्र नक्की विसरू नका, कारण असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बनवण्यासाठी नक्कीच आवडेल. आणि आपल्याला शेती प्रगतीसाठी आणि आपल्या जीवन प्रगतीसाठी काहीतरी घडून आणता येईल असं आपलं एक मनोगत आहे. एकच ध्यास शेतकऱ्यांचा विकास. ग्लोबल ॲग्रो एजन्सी, तामसा कॉर्नर, अर्धापूर. चला तर आपली शेती सुधारूया. अधिक माहितीसाठी संपर्क 84 21 20 45 52. रामकृष्ण. रामकृष्ण.